साधी सोपी सिरीजमधली 61वी रेसिपी आज शेअर करते आहे. फ्लॉवर मटारची भाजी. यासाठी मी फ्लॉवर आधी छान असा निवडून घेतला आणि त्याचे छोटे छोटेसे तुरे काढून घेतले आणि मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातला. मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे त्याच्यामध्ये कधी कधी कीड वगैरे असते तर ती निघून जाते, त्यामुळे फ्लॉवर आधी नीट बघून घ्यायचा. आता फोडणीसाठी कढईमध्ये घेतलं आहे तेल, जिऱ्याची फोडणी केली, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आणि त्यानंतर याच्यामध्ये मी थोडीशी हळद आणि 1.5 चमचा मालवणी मसाला घातला. आता हा मसाला तेलावर छान असा परतून घेतला मी आणि त्यानंतर जे फ्लॉवर होता ना आपण भिजत घातलेला तो पाण्यातून काढून घेतला आणि तो आता तेलावर मी परतून घेते आहे. छान असा फ्लॉवर परतून घ्यायचा म्हणजे सगळे मसाले त्याला छान असे लागतात आणि झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवून वाफेवर शिजवून घ्यायचा. आता इथे वाटण करण्यासाठी एक लहानसा कांदा, थोडंसं ओलं खोबरं, आलं, लसूण छान असं मी भाजून घेतलं आणि त्याचं मस्त वाटण करून घेतलं बारीक असं. आता एकदा फ्लॉवर चेक करून घ्यायचा शिजला आहे की नाही. इथे अजून थोडा मला कच्चा वाटतो आहे, त्यासाठी परत मी झाकणावर पाणी ठेवून एक 5 मिनिटं वाफ काढण्यासाठी ठेवून दिला. कारण आपण जे फ्रोझन मटार ह्याच्यामध्ये वापरणार आहोत ते ऑलरेडी शिजलेले असतात, त्यासाठी फ्लॉवर ऑलमोस्ट शिजत आल्यानंतर यामध्ये मटार घालायचे म्हणजे ते पूर्ण शिजून जाणार नाहीत. आता इथे बऱ्यापैकी फ्लॉवर शिजला आहे. मी आता यामध्ये मटार घालते आहे आणि ते दोन्ही आता छान असं मी एकजीव करून घेते आहे. छान असं एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं. आता इथे तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घालू शकता, पण आज मी थोडं वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवते आहे, त्यासाठी मी यामध्ये भाजकं वाटण घालणार आहे. वाटण फार जास्त नाही घालायचं, 1-2 चमचे वाटण घालायचं आणि मस्त असं मिसळून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घातलं नावाला. भाजीची कन्सिस्टन्सी फार सुकी पण नाही आणि फार पातळ पण नाही, अशी मीडियम कन्सिस्टन्सी मी ठेवली आहे. तुम्ही आवडीनुसार ती करू शकता. आता इथे एकदा छान मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवून अगदी छोटीशी वाफ काढायची, कारण ऑलमोस्ट सगळं शिजलेलं आहे. एक वाफ काढून झाल्यानंतर मस्त अशी कोथिंबीर पेरून भाजी खाण्यासाठी तयार आहे. नक्की ही पद्धत करून बघा, खूप छान बनते भाजी, चविष्ट बनते. आणि कशी वाटली रेसिपी हे सुद्धा मला नक्की कळवा. माझ्या बाकीच्या रेसिपीज पाहिल्या नसतील तर त्यासुद्धा नक्की बघून घ्या आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.